आषाढी एकादशी म्हणजे आनंद सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीसांनी पुढील 2 वर्षात कॉरिडॉरचं काम पूर्ण करणार असल्याचंही सांगितलं. आपण खूप भाग्यवान आहे. 6 वेळा आषाढीची तर एका वेळा कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याची संधी मिळाल्याचंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं. ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं. आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते. अत्यंत भाग्यवान आहे. मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली. आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे. काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील. पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील. पण महत्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू. आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे. 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत. 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे. एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.